डोळ्यांना दिसत नसतानाही केवळ नियमित लेक्चर्स ऐकून 12वी परीक्षेत तब्बल 84% गुण घेणाऱ्या नयनाचं घवघवीत परमपूज्य यश हे सद्गुरू संपूर्ण श्री शंकर महाराज यांच्या दीपस्तंभासारखंच 78व्या आहे. पुण्यतिथी तमाम विद्यार्थी आणि पालक वर्गाचं लक्ष लागून राहिलेल्या उच्च माध्यमिक अर्थात इयत्ता 12वीच्या परीक्षेचा निकाल हा सोमवारी 5 मे रोजी जाहीर करण्यात आला. अनेक विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले आणि घराघरात जणू आनंद पसरला. या सगळ्यात सोलापुरातील नयना प्रसाद मुटकिरी या विद्यार्थिनीच्या घरातील आनंदाला एक वेगळीच झळाळी होती. यात एक विलक्षण आत्मिक समाधान होतं. हा आनंद साधासुधा नव्हता, तर तो अत्युच्च होता. दृष्टीहीन असतानाही नयनानं मिळवलेलं यश हे अत्यंत अभिमानास्पद असंच होतं. शिक्षणात प्रचंड रस असणाऱ्या आणि शिकून मोठं होण्याचं स्वप्न लहानपणापासून पाहणाऱ्या नयनानं इयत्ता 12वीचा केलेला प्रवास हा अत्यंत प्रेरणादायी असाच आहे. दररोज महाविद्यालयात लेक्चर अटेंड करून ते अत्यंत बारकाईनं ऐकून त्यावरून घरी येऊन ब्रेल लिपीत नोट्स तयार करून त्याद्वारे अभ्यास करण्यावर भर देत आपल्यातील आगळ्या वेगळ्या टॅलेंटनं 12वीच्या परीक्षेत तब्बल 84% गुण मिळवून नयनानं समाजासमोर वेगळा असा आदर्श ठेवलाय. वाटतं तितकं सोपं आणि वाटतं तितकं हे सहज नक्कीच नव्हतं, पण नयनानं हे खडतर आव्हान स्वीकारून ते पूर्ण करून दाखवलं. या तिच्या संघर्षमय प्रवासात तिच्या आईवडिलांची भक्कम साथ आणि मानसिक पाठबळ हे लाख मोलाचं ठरलं. नयनाचे लक्षवेधी यश समस्त सोलापूरकरांना अभिमानास्पद आणि गौरवास्पद असंच आहे. स्वतः नयना या संदर्भात इन सोलापूर न्यूजशी भरभरून बोलली. हे यश खूपच मोठं आनंद देणारं असंच आहे. आईवडिलांनी खूप मोठी साथ दिली. मी नॉर्मल नाही याचा विचार न करता सुरुवातीपासूनच अभ्यास केला आणि हे यश प्राप्त केलं. मला पहिलं तर खूप आनंद वाटलं जेव्हा मला हे कळालं. म्हणजे मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की मला एवढे पडतील. आणि या यशाच्या मागे आमच्या मम्मी पप्पांचं पण खूप मोठा हात आहे. त्यांनी पण मला खूप चांगलं मार्गदर्शन दिलं. मला एवढं चांगल्या कॉलेजमध्ये घातलं पहिलं तर हे एक आहे. आणि मग काय नाही, मी लेक्चर्स नॉर्मली जसं अटेंड करते तसंच अटेंड करत होते. मी कधी हे समजलेच नाही की मी नॉर्मल नाही आहे म्हणून. पहिलं तर हेच गोष्ट. आणि मला वाटतं की सगळ्यांनी समजायला पाहिजे, स्वतःला नॉर्मलच समजायला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे पण काही खूबी आहे हे भरोसा ठेवायला पाहिजे. आणि मग लेक्चर्स अटेंड करत होते आणि नॉर्मली नोट्स बनवत होते आणि त्याच्यानीच मी अभ्यास करत होते. मग असंच आणि एकदम सुरुवातीपासून अभ्यास करायला पाहिजे असं मला वाटतं. अधूनमधून जर अभ्यास केलं, परीक्षेच्या पहिला एकदमच घेऊन बसलं, मग काय कळणार नाही. मी एकदम सुरुवातीपासून अभ्यास करत आले म्हणून मला हे यश मिळालं. 12वीचं टेन्शन थोडंफार होतंच, पण नियमित अभ्यास केला. पहिल्या पेपरला भीती वाटली, पण आईवडिलांनी ही भीती दूर केली. मला अत्यंत चांगली रायटर मिळाली आणि तिची खूप मोठी साथ मिळाली. आमच्या दोघींच्या समन्वयातून हे यश मिळालं. पहिला म्हणजे टेन्शन तर मला पण थोडंफार आलंच होतं, पण मी म्हणजे जसं मेथड असतं अभ्यास करायचं, जसं जसं परीक्षा येत गेला मी अभ्यास करत गेले माझी मी. कारण फक्त टेन्शन घेऊन तर चालत नाही ना, त्याच्याप्रमाणे थोडाफार अभ्यास पण करावं लागतं. हां, जेव्हा मी पहिला पेपर द्यायला गेले ते तर होतं इंग्लिशचं. तेव्हा भीती तर खूप वाटत होती, पण माझे मम्मी पप्पा मला नेहमी म्हणायचे की घाबरू नको, जे होईल ते चांगलंच होईल म्हणून. मग त्यानंतर माझे सगळे पेपर ओव्हरऑल चांगले होत गेले आणि मेन मला चांगली रायटर पण मिळालेली आहे, जिचं नाव पुष्पांजली आहे. म्हणून म्हणजे एक चांगल्या अक्षरांनी पण थोडं इम्प्रेशन चांगलं पडतं. आणि जेवढं माझं सांगणं महत्त्वाचं होतं तेवढं तिचं लिहिणं पण तेवढंच महत्त्वाचं होतं चांगल्या पद्धतीने. म्हणून त्यामुळेच म्हणजे दोघांच्या कॉम्बिनेशनमुळे पण मला यश मिळालं. तर माझं एकटीचा हात नाही आहे, या यशाच्या मागे सगळ्यांचंच हात आहे. माझ्या आईवडिलांचं, रायटरचा, सगळे नातेवाईक पण मला खूप आशीर्वाद दिलेत.
मित्रमैत्रिणींचं सहकार्य मोठं मिळालं. ग्रुप स्टडीवर भर दिला. पावलोपावली शिक्षकांचा सपोर्ट मोठा मिळाला. सगळ्यांच्या सहकार्यामुळंच हे मोठं यश मिळालं. जे एक म्हणजे आमचं एक फ्रेंड्सचं ग्रुपच होतं. मी, संयुक्ता, राजनंदिनी, सानिया असे आमचं चौघांचं ग्रुपच होतं. आम्ही काय करायचो, लेक्चर झाल्यावर मला जर काय नाही कळायचं तर मी त्यांना विचारायचे आणि त्यांना काय नाही कळायचं तर मला विचारायचे. आम्ही चर्चा करायचो की हां असं असं होतं हे लेक्चर आणि असं असं म्हणजे हे परीक्षेला येऊ शकते, हे खूप इम्पॉर्टंट आहे. जे जे इम्पॉर्टंट आहे आम्ही ते चर्चा करायचो आणि चौघं मिळून अभ्यास करायचो ग्रुप स्टडीसारखं. हां, शिक्षक पण मला खूप सपोर्ट करायचे. मला सांगायचे, नाही ना जर काय अडचण आली तर आम्हाला विचार. एक नाही 2-3 वेळा 4-5 वेळा विचार, आम्ही तुला सांगायला तयार आहे. आणि जेव्हा म्हणजे लिहायचं म्हणजे ते असं डिक्टेट करायचं आणि मी लिहायची तर मी म्हणजे थोडंसं ब्रेलमध्ये लिहायला थोडा टाईम लागतं आहे. तर मी त्यांना सांगायची की सर गेलं पहिल्याचं शब्द काय होतं तर मला ते सांगा. तर ते असं मला हेल्प करायचे कारण मला लिहायला थोडा टाईम लागतं म्हणून. आणि जेव्हा फळ्यावर ते लिहायचे तर मला सांगत लिहायचे, नाहीतर माझे फ्रेंड्स मला सांगायचे की त्याने असं लिहिलेत म्हणून आणि तसं मी लिहून घ्यायची. हे सगळ्यांच्या सहकार्यानंच हे झालं आहे. निकाला दिवशी थोडा ताण होता, पण निकाल ऐकताच खूप खुश झाले. IAS व्हायचं माझं ध्येय आहे. देशाची सेवा मला करायची. देशासाठी जे शक्य आहे ते करायचंय, असं नयनानं मोठ्या आत्मविश्वासानं सांगितलं. थोडंसं टेन्शन तर आलं मला की किती मार्क पडतील म्हणून. पण मग मी विचार केले की जेवढे पडतील तेवढे ठीक आहे म्हणून. मग जेव्हा रिझल्ट आलं तेव्हा मी खूप खुश झाले की मला 84 मार्क्स पडलेत म्हणून. पण आता इतकं चांगलं यश तू मिळवलंय, तर नेमकं आता पुढचं ध्येय काय आहे तुझं नेमकं? मला पहिला तर ग्रॅज्युएशन करायचं आहे BAमध्ये. मग मला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम करायचं आहे MPSC UPSC. माझी मेन इच्छा तर हेच आहे की मला IAS होऊन देशाची सेवा करायची आहे. देशासाठी जे करू शकेन ते मी नक्की करेन. मन लावून अभ्यास करा, जास्त टेन्शन घेऊ नका, इतर ॲक्टिव्हिटीही करा, स्वतः नोट्स काढायला शिका, असं तिनं विद्यार्थ्यांना आवर्जून सांगितलं. स्वतःला कमी न लेखता आपल्यातील हिडन टॅलेंट ओळखा, मेहनत करा, यश जरूर मिळेल, असंही तिनं सांगितलं. आजकालची पोरं काय करतात, स्वतःचे नोट्स कधी बनवत नाहीत. मोबाईलवरनं घेतात नाही तर इकडून तिकडून घेतात. असं करू नका. स्वतःचे नोट्स बनवा. कारण मी ऐकले की जर आपण स्वतः लिहिलं मग आपण ते जास्त लक्षात राहते आपल्याला ते मेथड. जर आपण स्वतः नोट्स नाही बनवलं तर मग आपल्याला काही लक्षात राहणारच नाही. म्हणून स्वतःचे नोट्स बनवा, स्वतः अभ्यास करा, मन लावून अभ्यास करा आणि फक्त अभ्यास पण करत बसू नका, अदर ॲक्टिव्हिटीज पण करा. दरम्यान नयनाच्या आई श्वेता यांनीही आपणास निश्चितच मुलीचा अभिमान वाटतो असं सांगताना, तिच्यावर आमचा विश्वास होताच मी आणि माझ्या पतीने मिळून तिच्यासाठी मेहनत घेतली, असं त्या इन सोलापूर न्यूजशी बोलताना म्हणाल्या. नाही, अपेक्षित तर होतं. तिच्यावर फार ट्रस्ट आहे आम्हाला, कारण आम्ही बघतोय ती एवढी मेहनत करते आहे अभ्यासामध्ये. सगळ्यांना पण ती खूप ॲडवाईस करते की कसं करायचं काय, आणि आम्ही तर आहेच तिला मार्गदर्शन करायला. तर आम्हाला फार प्राऊड फील होतं आहे की तिचं मेहनत एवढं चांगलं रंग आणलं आहे. आता अडचण तर आलेत, पण आम्ही ते अडचण आहे म्हणून आम्ही थांबलो नाही. आम्ही प्रयत्न केलो की अजून काही चांगलं होऊ शकतं आहे का. मग मी आणि माझे हस्बंड दोघं मिळून आमचं एकच मत व्हायला पाहिजे. कधी पण एका आपल्या मुलीला यशस्वी व्हायचं आहे तर तिच्यामध्ये दोघांचंही रोल असतं आहे. तर आम्ही ते फार एकमत घेऊन प्रयत्न करून आम्ही ते पुढं गेलो. तसं मुलीला दिसत नाही हे दुःख तर होतंच, पण हे आव्हान स्वीकारलं आणि त्याकडं सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं. त्यामुळं आलेल्या कित्येक अडचणी आणि समस्यांवर आम्ही मात करू शकलो, असं त्यांनी आवर्जून सांगितलं. पालकांनी आपल्या मुलांमधील टॅलेंट ओळखावं आणि मुलांनीही पालकांचं ऐकावं. पालकांनी मुलांवर दबाव न आणता त्यांना समजावून घेऊन त्यांची क्षमता ओळखून त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे, असंही श्वेता मुटकिरी म्हणाल्या. सगळ्यात पहिली गोष्ट आहे की आपल्याला अशी मुलगी झाली आहे म्हणून ते दुःख करू नका. ते एक चॅलेंजच आहे. तुम्ही त्याला पॉझिटिव्हिटीमध्ये बघून जर तिला नॉर्मली ट्रीट केला, जसं बाकी सगळ्या मुलींना करतो आपण, वेगळं काही नाही करायचं आहे, तसाच ट्रीट केला तर तुम्हाला अडचण सोपे वाटायला लागणार. पालकांना
हेच आवाहन करेन की जसं नैना सांगितली की सगळ्या स्टुडंट्समध्ये एक हिडन टॅलेंट असतेच, पण ते अभ्यासामध्येच असते ते गरजेचं नाही आहे. ते तुम्ही ओळखून घ्या. आणि स्टुडंट्सलाही मी आवाहन करते की तुम्ही पालकांचं ऐका, त्यांचं मत काय आहे ते समजून घ्या आणि प्रयत्न हेच करत राहिला पाहिजे. स्टडीजमध्ये असू द्या, कुठल्याही दुसऱ्या अदर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुमचं मेहनत पाहिजे, प्रयत्न पाहिजे. मेन तरी मी पालकांना सांगते, तुम्ही आपल्या मुलांना मुलींना हे नको सांगा की तुम्ही पर्सेंटेज चांगलं आणलं तर आम्ही खुश होणार. हे नको की पोरं येऊन असं नाही म्हणायला पाहिजे की मम्मी एवढं पर्सेंटेज आले, तू खुश आहे का, पप्पा तुम्ही खुश आहे का. त्यांनी आतमधनं स्वतःहून खुश व्हायला पाहिजे, त्यांना बरं वाटायला पाहिजे. त्यांनी खुश आहेत का स्वतः त्यांच्या ग्रेड्सनी, त्यांच्या मार्क्सनी, ते इम्पॉर्टंट आहे. ते तुम्ही जर पालकांनी असं प्रेशराईज केलं तर ते उपयोगाचं नाही आहे. एवढंच. त्यांच्या पद्धतीनं त्यांची केवढी केपेबिलिटी आहे त्याच्यामधनं त्यांनी करणारच, पण प्रेशर नसला तर चांगल्या प्रकारे करणार. नैना प्रसाद मुटकिरी हिचं यश हे अत्यंत स्पृहणीय आणि समाजासाठी दीपस्तंभासारखं आहे. तिला खूप काही करायची इच्छा आहे. तिच्यामध्ये मोठा आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन देखील आहे. ती वेगवेगळ्या प्रकारचे आवाजही काढते. व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून देखील संधी मिळाली तर काम करण्याची तिची इच्छा आहे. मैं हूँ शिनचैन नोहारा और मेरी उम्र है 5 साल. मुझे पसंद है चोको चिप्स. अब मैं इतना भी खास नहीं. तर मला असं व्हॉइस आर्टिस्ट व्हायचं आहे, तर मी काही व्हॉइसची प्रॅक्टिस केलेली होती, तेच मी दाखवलं. नैनाच्या आई श्वेता, वडील प्रसाद मुटकिरी यांच्या आनंदाला पारावारच नसून नैनाबद्दल त्यांना खूप अभिमान वाटतो. नैनाचे मामा किरण येज्जा हे देखील नैनाच्या या यशामुळं खूप आनंदित असून नैनाची जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास आणि तिचा सकारात्मक दृष्टिकोन तसंच विचारसरणीला ते तितक्याच अभिमानानं सलाम करतात.